कांचनताई जाधव यांच्या अभिषिक्तच्या सोहळ्यानिमित्त स्वामी महिला प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कांचनताई जाधव यांनी घरकाम करणाऱ्या महिला व शेतकरी आत्मा बीटीएम कृषी अधिकारी व प्रज्ञा पाटील खोपोली पोलीस स्टेशनच्या पोलीस हवालदार संजना चव्हाण यांना पुरस्कार वितरण करण्यात आले। तसेच घरकाम करणाऱ्या महिलांनाही सन्मान पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आले। त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनाही हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला। यावेळी आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्ष कुलदीप शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रांत साबले, कृषी अधिकारी नाजिम मुलानी, त्यात तात्या रिठे, विशाल गायकवाड, दिनेश थोरवे, सुवर्णा मोरे, रुपाळे जाधव, सानिया शेख व अन्य खोपोली नगरपालिकेचे नगरसेवक व कामगार, महिला, शेतकरी, अन्य मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते। चांगले कार्य करणाऱ्या माणसांचे सन्मान नेहमी स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून केलं जातं। हा उद्देश स्वामिनी महिला प्रतिष्ठानचे उद्देश आहे। कांचनताई जाधव यांच्या अभिषिक्तन सोहळ्याला उपस्थित मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा। या कार्याचं कौतुक रायगड जिल्ह्यामधून कांचनताई जाधव यांचे कौतुक केले जात आहे असे समजते। कांचनताई जाधव नेहमी आपल्या वाढदिवसाला आगळ्यावेगळ्या पद्धतीने नेहमी महिला घरकाम करणाऱ्या महिलांचं सन्मान केलं जातं व त्यांना धान्य व अन्य वस्तूचं वाटपही कांचनताई जाधव या करतात व या कार्यक्रमाकरता शिवसेना शिंदे गटाच्या महिला रायगड जिल्हा अध्यक्षा सुप्रिया सालुंके याही उपस्थित होत्या व तसेच रुपाली जाधव नगरसेविका यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व खोपोली पोलीस स्टेशनच्या हवालदार संजना चव्हाण यांनाही आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले। याचा विशेष आढावा घेतलाय संघर्ष रायगड न्यूजने।